पत्रकार बंधूंचं, भगिनींचं, इथे उपस्थित सर्व माझे पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। सर्वांना माझा जय ओबीसी। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील 5-6 महिन्यापासून या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं जे वादळ सुरू आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमचा सामान्य ओबीसी, गोरगरीब ओबीसी या चिंतेमध्ये आहे की आम्हाला जे काही संविधानाने एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षाही कमी आरक्षण मिळालेलं आहे, हे आमचं टिकून राहणार की आमच्यामध्ये नव्याने वाटेकरी येणार। आणि म्हणून जेव्हा मराठा समाजाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आणि मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं ह्या 2 मागण्या आल्या, तेव्हा या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजाकरता काम करणाऱ्या विविध संघटना ह्या संघटित झाल्या आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सातत्याने आम्ही 22 दिवस संघर्ष केला, ज्यामध्ये नागपूरला साखळी अधिवेशन मोर्चा, चंद्रपूरला आमरण उपोषण मोर्चा, गोंदियाला मोर्चा, खामगावला मोर्चा, जालन्याला मोर्चा, तिकडे शहापूर, ठाणे, पालघर, पुणे अशा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढून आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाची मागणी राज्य सरकारकडे लावून धरली। त्याचा परिणाम असा झाला की 29 सप्टेंबरला सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि आमचे सर्व पदाधिकारी राज्यातील यांच्यासोबत चर्चा होऊन सरकारने आम्हाला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही। आणि इतरही जे काही आमचे 15 प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या 72 हॉस्टेलचा प्रश्न होता। ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्या स्वाधार योजनेचा प्रश्न होता। अनेक अभ्यासक्रमाला स्कॉलरशिप लागू नव्हती, त्यांना स्कॉलरशिप लागू करण्याचा विषय होता। मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे लोन दिल्या जातात, अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।